नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता थकबाकी देण्याबाबत शासन जी.आर. निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्यांची थकबाकी देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत दिनांक 18 मे 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णय क्रमांक दिनांक 25 फेब्रुवारी 2026 अन्वये असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक 1 जुलै 2025 पासून 252% वरून 257% असा सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी. तसेच माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास अनुसरून असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. या शासन निर्णयान्वये असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम माहे मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. 2. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील. 3. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षकाखालील ज्या उप लेखाशीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उप लेखाशीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. धन्यवाद.